सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा होते। सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादीने प्रतिस्पर्धी उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडलं असा सनसनाटी आरोप युगेंद्र पवार यांनी केलाय। आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत, कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांनी कष्ट केलं तरी त्यांना 20 लाख रुपये कमवता येणार नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। तर युगेंद्र पवार यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। अजित पवारांवर त्यांनी हा आरोप केलाय। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। शहाजी बापू सांगोल्याचा वाघ असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली आहे। तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलं। जामनेरमधील नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीविरोधात महाविकास आघाडीनं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। पैठण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुभारंभ केला। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराजे देसाई मैदानात उतरले असून प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिलाय। महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आलेले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली आहे। असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला। मुंडे बहीण भावांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। हे दोघे बहीण भाऊ पहिल्यापासून एकत्रच आहेत अशी टीका खासदार बजरंग सोनावणे यांनी केली आहे। परळीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि यावेळी बजरंग सोनावणे यांनी मुंडेंचा समाचार घेतला। खासदार बजरंग सोनावणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केलाय। परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केला। खा कुणाचंही मटण, दाबा कमळाचं बटण असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला। लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या। लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनावणे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनावणेंच्या वयावरून भाष्य केलं। सोनावणे 5 वर्ष टिकणार नाहीत, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष पाहिजे असं सुरेखा जाधव म्हटले। तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं धक्का दिलाय। शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीमध्ये शिल्पा राणी वाडकरांचा पक्षप्रवेश संपन्न झाला। नगरपालिका निवडणुकांसाठी प्रचार सुरू होताच भोरमधील राजकीय वातावरण तापलंय। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांनी भाजप उमेदवारांसह माजी आमदार संग्राम थोपटेंवर सडकून टीका केली आहे। थोपटे कुटुंबाच्या घराणेशाहीमुळे भोर तालुक्याचा विकास खुंटला असं शंकर मांडेकर म्हटले। सरकारचा कोट्यावधींचा निधी वेंगुर्ला नगरपरिषदेला आल्याचं वक्तव्य संदेश निकम यांनी केलंय। तर या निधीतून भाजपच्या नगराध्यक्षांनी स्वतःचाच विकास केल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे। सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी प्रचार केला। वर्ध्यामध्ये काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता आला नाही। काँग्रेस उमेदवार नेत्यांविनाच रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचाराच्या मैदानात उतरले।
सिल्लोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रचार पदयात्रा सुरू आहेत. अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल समीर यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेसह बैठकांना चांगला प्रतिसाद मिळाला. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसली तरी महानगरपालिकेच्या तिकिटासाठी इच्छुकांनी काँग्रेस भवनात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. 15 ते 23 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांनी आपले अर्ज सादर करावेत असं आवाहन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं. नगरपरिषद निवडणुकीवरून खासदार संदीपान भुमरेंनी भाजप नेत्यांवर टीका केली. आम्ही भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत होतो, मात्र त्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. बारामतीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी योगेंद्र पवारांनी देखील पदयात्रेत सहभाग घेत उमेदवारांचा प्रचार केला. बारामतीतून बळवंत बेलदार हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करायचा असेल तर 100% एक विचाराचं सरकार जे केंद्र आणि राज्यात आहे तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपला साथ द्या असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी मतदारांना केलं. संजय गायकवाड यांनी हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली. मुख्यमंत्री हे संविधानिक आणि सन्मानाचं पद आहे, त्याच्यावर असं बोलणं योग्य नसल्याचं ते म्हटले. तर स्थानिक भाजप नेते त्यांना उत्तर देत नसल्यानं वाईट वाटतं असंही ते म्हटले. अंबरनाथमध्ये दारोदारी जाऊन वासुदेवाच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती केली जाते. शिवसेनेच्या या आगळ्यावेगळ्या प्रचाराची सर्वत्र चर्चा आहे. काँग्रेसची सत्ता 2047 पर्यंत येणार नसल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे. तर काँग्रेसकडे विकासाचं विजन नसल्याचंही ते म्हटलं. नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी संत्रा, स्पेन, इस्रायल वाया विदर्भ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आता एक सविस्तर बातमी. भाजपनं आपल्याला एकटं पाडलं, विश्वासघात केल्याचा आरोप करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आता आणखी एक आरोप केलाय. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी भाजपनं शेतकरी कामगार पक्षाला मदत केल्याचा गंभीर आरोप शहाजी बापू पाटील यांनी केलाय. त्यामुळे सांगोल्यामध्ये आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पेटवून उठलं तर सरळ काय कुणाला दबकवत आहे, मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुठली काय माकडं आले ती मला दबकवते. एक जण येतो लय अवघड आहे, दीपक आव्हानं बोलून घेऊ ना, लय अवघड आहे. तुम्ही बापू तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा काय म्हणतो कुठं द्यावं लागेल. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नवे कायदे करताना सरकार आम्हाला विसरल्याचा आरोप आयटी अभियंत्यांनी केलाय. नव्या कामगार धोरणावरून त्यांनी ही टीका करत विरोध केलाय. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मालाडच्या मालवणी परिसरात आंदोलन करण्यात आलं. असलम शेख यांच्या कार्यालयासमोरील आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. मंगलप्रभात लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर खड्डे पडलेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिक संतापले. युवा सेनेच्या वतीनं गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगम इथे मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. संसदेचं हिवाळी अधिवेशन 1 ते 19 डिसेंबर दरम्यान होणार असून या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकार अनेक मोठ्या आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणण्याच्या तयारीत आहे. या अधिवेशनात सरकार प्रमुख क्षेत्रांशी संबंधित किमान 10 प्रमुख विधेयकं मांडणार आहे आणि यामध्ये अणुऊर्जा विधेयक, मार्केट्स कोड बिल आणि विमा कायदा सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि 3 लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी सोनगे येथून 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक केली आहे, तर अन्य 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. अटक केलेल्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी BHMCT ही प्रवेश परीक्षा BCA, BBA, BMS, BBA या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेसोबतच एकत्रित घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या 2 CET परीक्षांऐवजी एकच परीक्षा होणार आहे. राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मान्यतेचे प्रस्ताव सादर करण्यास प्रवेश नियामक प्राधिकरणानं 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. काही महाविद्यालयांना हे प्रस्ताव सादर करताना तांत्रिक अडचणी येत असल्यानं ही अतिरिक्त सवलत देण्यात आल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलंय.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा आता सुरू झाली आहे। राज्याच्या गृह खात्यानं त्यासाठी 7 ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली आहे। राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख सदानंद दाते यांचं नाव यामध्ये प्रामुख्यानं चर्चेत आहे। सुषमा अंधारे आणि म्हस्केंची दिल्लीमध्ये भेट झाल्याची टीका सावंत यांनी केली होती। त्याला अंधारेंनी प्रत्युत्तर दिले। नरेश म्हस्केंसोबत अचानक भेट झाली, सावंतांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला असं अंधारे म्हटल्यात। उदय सामंत मोठा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील असा पुनरुच्चार अंधारेंनी केला। देशातील अनेक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक खटल्यांमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे न्यायमूर्ती सूर्यकांत सोमवारपासून भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती BR गवई यांच्यानंतर ते या पदाचा कार्यभार सांभाळतील। देहू रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांनी क्राइस्ट द किंग प्रोसेशन निमित्तानं धार्मिक मिरवणूक काढली। केरळी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मदर मेरीच्या मूर्तीची मिरवणूक काढत प्रभू येशूच्या नावाचा जप केला। मुळशी तालुक्यातील भुगाव पुलाचं काम जलद गतीनं प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। 60 ते 70 फूट रुंदीचा हा पूल मुळशीतील वाढत्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देत सुरक्षित आणि सक्षम पर्याय ठरणार आहे। ठाण्यातील शास्त्रीनगर इथे गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। वर्धा इथे गौतमीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त ठेवला होता। या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। मुंबईतील उंच इमारतीतील आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून आता तब्बल 104 मीटर किंवा त्याहून अधिक उंची गाठू शकणाऱ्या 2 नवीन हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मची खरेदी केली जाणार आहे। यामध्ये टर्न टेबल लॅडर आणि उच्च क्षमतेचे वॉटर पंप असणार असून ते इमारतीच्या 34व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार आहेत। शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंना हक्कभंग समितीकडून नोटीस बजावण्यात आली आहे। वादग्रस्त कुणाल कामराच्या कवितेचं समर्थन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे। टीईटीचा पेपर 3 लाखांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कोल्हापुरातील सोनगे गावात उघडकीस आला। या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात 8 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून 16 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। कोल्हापुरात चुटकीवाल्या भोंदू मात्रिकाचा दरबार सुरू होता। अनेक नागरिकांची फसवणूक करून भोंदू बाबा फरार झाला होता। अखेर पोलिसांनी चुटकीवाल्या बाबाला ठाण्यातून अटक केली आहे। पुण्यात समाजकंटकांनी पुन्हा उत्पात माजवल्याची घटना समोर आली आहे। हांडेवाडी जवळील फुरसुंगीतल्या आदर्शनगर भागात युवकांच्या टोळक्याकडून 15 ते 20 वाहनांची तोडफोड करण्यात आली। तोडफोडीचा CCTV समोर आलाय।